लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आपण विवाह सोहळा तर पाहतच आहोत. परंतु आजच्या भागामध्ये रम्याच्या आयुष्यामध्ये एक नवीन व्यक्ती आलेली आहे. ती कोण आणि कसं ते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच समजेल. तर काव्या आणि पार्थ जेव्हा नंदिनी यांचा विवाह सोहळा तर संपन्न झालेला असतो. थोरा मोठ्यांच्या साक्षीने आणि काव्या आणि नंदिनी हिचे बाबा या दोघींचंही कन्यादान करतात. सगळे इमोशनल होतात. पूर्वीचे प्रसंग आठवतात आणि आपण पाहतो की फायनली मंगळसूत्रसुद्धा या दोघींच्या गळ्यामध्ये घातलं गेलेलं असतं आणि हे चौघंही खूप आनंदी असतात. दुसरीकडे आपण पाहतो की रम्या मंडपामधून थोडीशी साईडला जात असते. इतक्यात एका व्यक्तीची टक्कर होते. त्याचं नाव धनंजय राज असं असतं. तर तो तिला पाहून पूर्णपणे मग्नच होता आणि तिला मग विचारतो, "तुम्ही सिंगल आहात का?" ती म्हणते, "हो, मी सिंगल आहे, परंतु मनाने मी लहानपणीच लग्न केलेलं आहे, ज्याचं आता विवाह सोहळा संपन्न झालेला आहे." तर अशा पद्धतीने आपण रम्याच्या आयुष्यातील